नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेडमध्ये आपलं स्वागत. कसे आहात? मला वाटतं आज कमी खुशी कमी गम असाल, कारण काल निफ्टीने प्रचंड प्रमाणात तुम्हाला कमवून दिलं. आज निफ्टीने प्रचंड प्रमाणात तुमच्याकडून घेतलं असेल, कारण आपल्याला एकदा पैसे आल्यानंतर पुन्हा जास्तीत जास्त पैसे आपल्याला कसे ओढता येतील याकडे आपण लक्ष देतो. म्हणून तिथं सतत बुद्धी आपण गहाण टाकतो आणि त्याच्यातून स्वतःला तोटा करून घेतो. आज फक्त की बँक निफ्टीने एक रिव्हर्सल घेतलं आणि रिव्हर्सलने नंतर 200-300 पॉईंटचा एक चांगला मूव दिला वरच्या दिशेने. त्याच्यानंतर बाकीच्या सेन्सेक्समध्ये साईडवेज राहिले, निफ्टी साईडवेज राहिली. सेन्सेक्स आज तर एक्सपायरी होती. ज्यांनी अतिरिक्त ट्रेड केले असतील, ओव्हर ट्रेडिंग केली असेल, नक्कीच त्यांना आज मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावं लागले असेल. आज ची परिस्थिती इतकी भयानक आहे की तिकडे उच्चांकने बँक निफ्टी उच्चांक करत आहे, हायवर हाय लावत आहे. निफ्टी हाय जे पहिले हाय आहेत ते हाय तोडण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला विचार केला तर मग ट्रेड कशी करायची. 23 एप्रिल रोजी उद्या आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं तर त्याचा विचार काय करावा लागेल की गेल्या 8 दिवसापासून मार्केट ज्या पद्धतीने वरच्या दिशेने पळत आहे त्याच पद्धतीने वरच्या दिशेने मार्केट पळणार आहे का, की रिव्हर्सल घेईल की फॉल येईल, या सगळ्याची आपल्याला आता या व्हिडिओमध्ये चर्चा करायची. आपल्याला खरं पाहिजे तर आज पहिले सगळ्यात मोठी एक बातमी एक मला मी देतोय ती म्हणजे कोणती की गोल्ड प्राइस इन इंडिया क्रॉस 1 लाख फॉर 10 ग्राम mark for the first time. Gold rate doubles in less than 3 years as gold price jump 100% to RS 1 लाख. म्हणजे की आपल्याकडे भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे दर आज उच्चांकी झाले आहेत. 10 ग्रामसाठी 1,01,865 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे इथपर्यंत सोन्याचे भाव आज गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये की आंतरराष्ट्रीय मार्केट काय सांगते, शेअर मार्केट, आंतरराष्ट्रीय शेअर मार्केट जर आपल्याला पाहायचं झालं तर डाऊ जोन हा 341 वर आहे. US मार्केट 341, डाऊ जोन हा 341 वर आहे. SP 124 मायनस आहे. नॅस्डॅक 415 मायनस आहे आणि फर्स्ट 5.79 मायनस आहे. तर CAC 67.84 मायनस आहे. तर डेक्स 105 मायनस आहे. गिफ्ट निफ्टी या ठिकाणी आपल्याला आत्ता चार्टवर दाखवत नाही. गिफ्ट निफ्टी या ठिकाणी चार्टवर दाखवत नाही. या ठिकाणी निकी या ठिकाणी 59 अंकांनी मायनस आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आपण उद्या ट्रेड कशी करणार आहोत, बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये आपण ट्रेड कशी करणार आहोत तर ते आपण आत्ता पाहणार आहोत. आपण लेवल तुम्हाला देतोय मराठी ट्रेड गुरु, तुम्हाला लेवल ते एक लक्षात घ्या. मराठी ट्रेड गुरु कुठलीही पेड चॅनल नाही. आपण कॉल आणि पुट हे या ठिकाणी देत नाहीत. मराठी ट्रेड गुरुला जेवढं काही कळतं गेल्या 5-7 वर्षाला जो त्यांचा अभ्यास आहे तो अभ्यासाच्या जोरावर ते लेवल काढण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये ज्यावेळेस गुंतवणूक करायची आहे ज्यांना कोणाला त्यांनी आर्थिक सल्लागाराच्या बरोबर सल्ला मसलत घ्यावी, चर्चा करावी, त्यानंतर त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी. चला तर मग निफ्टीमध्ये आपल्याला उद्या 23 एप्रिल रोजी बुधवार रोजी नेमकं काय करायचं आहे तर निफ्टीमध्ये निफ्टी बंद झाली आहे 24,134 वर. 24,134 वर निफ्टी बंद झाल्यानंतर आपल्याला जेव्हा खालच्या दिशेने जायचं तर या ठिकाणी जेव्हा की 24,100 जेव्हा तोडल, 24,100 जेव्हा तोडल, 24,100 जेव्हा तोडल, या ठिकाणी रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला 24,000साठी आपल्याला एक चांगला ट्रेड भेटू शकतो या 24,000. आणि 24,000 ही तोडलं तर आपल्याला खाली त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी 24,000 ही तोडलं तुम्हाला तर 23,950 आणि तेही तोडलं तर तुम्हाला 23,900 पर्यंत खाली आपल्याला भेटू शकतं.
आता राहिला प्रश्न कोणता? आता राहिला प्रश्न वरी काय? वरी सीईसाठी जाताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की 24,200 हे तोडलं. या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर 24,250 हे पहिलं टार्गेट असेल. 24,250 ही तोडलं तर 24,300साठी आपल्याला एक ट्रेड भेटेल आणि 24,300 तोडलं आपल्याला 24,350साठी आपल्याला ट्रेड भेटेल. ह्या विषय झाला निफ्टीचा. आता बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं तर बँक निफ्टी आज 55,559ला बंद झाली आहे. तर मग उद्या काय करायचं बँक निफ्टीमध्ये जास्त काही काल ज्या पद्धतीने चार्ट होता त्याच पद्धतीने आजचं रेखाटन आहे. बँक निफ्टीमध्ये आपल्याला खालच्या दिशेने केव्हा जायचं आहे? जेव्हा 55,500च्या खाली एक रेड कॅन्डल झाली. 55,500च्या खाली एक रेड कॅन्डल झाली, त्याचा लो तोडला तर आपल्याला या ठिकाणी 55,500च्या खाली लो तोडला तर आपल्याला 55,400साठी 55,400 तोडलं तर आपल्याला 55,230चं आहे आणि 55,230ही तोडलं तर आपल्याला 55,000 आहे. 55,000 ही तोडलं आपल्याला तर 54,860 आणि 54,860 ही तोडलं तर आपल्याला 54,675 पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. हे मार्क करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आता उद्या एक लक्षात घ्या की गेल्या 8 ते 10 दिवसापासून मार्केट अत्यंत वरच्या दिशेने, म्हणजे कुठलाही विचार न करता सरळ एक साईड म्हणजे आपण एक दिवसाचा आपण जर चार्ट पाहितला, आपण हा वन डेचा चार्ट घेऊ. या ठिकाणी वन डेचा चार्ट बघा. ही सरळ 49,350 पासून थेट कुठं येऊन पोहोचलं ते 56,000पर्यंत मार्केट गेलं. म्हणजे 7,000ने बँक निफ्टी वर गेलेली आहे आणि ती सरळ गेलेली आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी एकतर प्रॉफिट बुकिंग रिव्हर्सल येण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये अत्यंत सावध पद्धतीने ट्रेड करणं हे हुशार ट्रेडरचं काम आहे. जी पद्धत तुम्हाला बँक निफ्टीची आहे तीच पद्धत तुम्हाला निफ्टीमध्ये सुद्धा पाहायला भेटेल. निफ्टीमध्ये या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दिवस हे कंटिन्यू मार्केट वर गेलंय. एक साथ वर गेलंय आणि आज बारकाईने पहा. ही जी आजची कॅन्डल आहे ही डोजी कॅन्डल म्हणतात ह्याला. ही कॅन्डल कोणती? डोजी कॅन्डल आहे. आज डोजी कॅन्डल म्हणजे अनिश्चिततेची कॅन्डल असते. इथून मार्केट खालीही येऊ शकतं आणि वरही जाऊ शकतं. डोजी कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न आज निफ्टीमध्ये झालेला आहे. त्यामुळं उद्याचा, परवाचा किंवा ह्या 2 दिवसामधले 3 दिवसामधले ट्रेड अत्यंत सावध पद्धतीने करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मोठं रिव्हर्सल येणं महत्त्वाचं आहे. 1-2 दिवस जर मार्केट साईडवेज राहिलं किंवा 1-2 दिवस मार्केट खाली आलं ते येणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला जो वरच्या दिशेने जो ट्रेड करायचा आहे तो सुरक्षित करता येईल. असो, आतापर्यंत मार्केट एक दिशेने चांगल्या पद्धतीने तुम्हाला मोह देत गेला आहे. आता पुढचे 2-3 दिवस मार्केट उद्या गुरुवार शुक्रवार मला वाटतं 3 दिवसात मार्केट अत्यंत सावध पद्धतीने तुम्ही करावं, ट्रेड करावे आणि आपलं कॅपिटल वाचवावं किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाढ करावी. वाढ केली नाही तरी जे कॅपिटल आहे ते कॅपिटल जशास तसं ठेवावं अशी सदिच्छा तुम्हाला देतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटा म्हणून सांगतो. परंतु ते भेटण्या अगोदर मराठी ट्रेड ग्रुपला सबस्क्राईब करा मित्रांनो, त्याला लाईक करत चला. आपल्याला हे चॅनल मोठं करायचं आहे कारण अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. मराठी माणसाला शेअर मार्केटमध्ये सगळं काही यावं हा यात मागचा उद्देश आहे.